आणि एक महत्त्वाची बातमी आहे, 10% मराठा आरक्षणाच्या विधेयकाचं कायद्यात रूपांतर करण्यात आलेलं आहे। आत्ताची महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। विशेष अधिवेशन घेऊन हे विधेयक मांडण्यात आलेलं होतं। एकमतानं हे विधेयक मंजूर देखील करण्यात आलेलं होतं। मात्र अखेर आता 10% मराठा आरक्षणाच्या विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर करण्यात आलेलं आहे। ही महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहोत। मराठा समाजाला 10% आरक्षणाचा मार्ग आता खऱ्या अर्थानं मोकळा झालाय। 10% मराठा आरक्षणाच्या विधेयकाचं कायद्यामध्ये आता रूपांतर झालेलं आहे। दोन्ही सभागृहामध्ये हे विधेयक एकमतानं मंजूर करण्यात आलेलं होतं। त्यासाठी मागासवर्ग आयोगानं दिलेल्या अहवालाच्या माध्यमातून हे विधेयक सादर करण्यात आलं। एकमतानं अर्थात सत्ताधारी आणि विरोधकांनी दोघांनीही या एकमतानं हे विधेयक मंजूर केलं आणि त्यानंतर आता या 10% मराठा आरक्षणाच्या विधेयकाचं खऱ्या अर्थाने कायद्यामध्ये रूपांतर झालेलं आहे। त्यामुळे राज्यातील मराठा समाजाला आता 10% आरक्षणाचा लाभ शिक्षण त्याचबरोबर नोकरीमध्ये मिळणार आहे। महाराष्ट्र सरकारचं हे पत्र देखील आपण पाहतो आहोत। एक प्रकारे आता मराठा आरक्षणाला 10% जे आरक्षण देण्यात आलेलं आहे त्या विधेयकाचं आता कायद्यामध्ये रूपांतर झालंय।